नमस्कार मंडळी, मी कोकण कन्या क्रांती गावगाथा वेंगुर्ल्याची या आमच्या सिरीजच्या दुसऱ्या भागात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे. मागचा जो आमचा एपिसोड होता उभा दांडा गावाचा, त्याला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. आज सुद्धा आपण वेंगुर्ल्यातल्या अशाच एका गावाची सफर करणार आहोत ज्या गावाला फार मोठा इतिहास आहे. खरं तर हे गाव तुम्ही सर्वजण जाणताच आणि ते गाव आहे परबवाडा. चला तर मग माझ्यासोबत आज परबवाडा या गावाची सफर करायला. कोकणच्या मातीला एक विलक्षण गंध आहे. समुद्राच्या मिठासारखा खारट पण मनाला भिडणारा. इथल्या वाऱ्यात इतिहासाच्या पाऊलखुणा आहे आणि प्रत्येक झाड, प्रत्येक वाट, प्रत्येक घर एखादी गोष्ट सांगत उभा आहे. असाच इतिहास आणि निसर्गाची सुखद गाथा म्हणजे परबवाडा. तसे काही जवळ नव्हते, परंतु हाती हात होते. कवी अनिल यांच्या या ओळी ज्या गावाच्या श्वासात विरघळल्या आहेत ते गाव म्हणजे परबवाडा. वेंगुर्ला शहराच्या सागरी किनाऱ्यापासून अवघ्या अर्धा ते 1 किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या कुशीत विसावलेलं, इतिहासाच्या सावलीत वाढलेलं आणि विकासाच्या दिशेने ठाम पावलं टाकणारं हे गाव. परबवाडा म्हणजे 8 वाड्यांची जिवंत विहीर. गवंडेवाडी, भोवरवाडी, देसाईवाडी, मासुरेवाडी, कणकेवाडी, पवारवाडी, मधला परबवाडा आणि ख्रिश्चनवाडी. जणू एका कुटुंबातील ही 8 भावंड. एका बाजूला जुना रामघाट रोड, दुसरीकडे अणसूर आणि उभा दांडा या गावांच्या सीमा आणि मध्यभागी माणुसकीचा धागा घट्ट पकडून उभं असलेलं हे गाव अर्थात परबवाडा. 1966 साली उभा दांडा ग्रामपंचायतीचं विभाजन होऊन परबवाडा ही स्वतंत्र ग्रामपंचायत बनली. त्यावेळी अवघ्या 1250 लोकसंख्या असलेल्या या पंचायतीचं पहिलं कार्यालय बाळकृष्ण गवंडे यांच्या घरात सुरू झालं होतं. राऊळवाड्यातून परबवाड्यात प्रवेश करताना एक नयनरम्य दृश्य आपलं स्वागत करतं. विस्तीर्ण पसरलेल्या खाडीच्या पाण्यात उमललेली पांढरी शुभ्र कमळाची गोजीरवाणी फुलं आणि मुक्तपणे विहार करणारे पक्षी हे दृश्य विलोभनीय असतं. हंगामाच्या काळात तर इथे स्थलांतरित झालेले पक्षी पाहण्यासाठी, त्यांच्या निरीक्षणासाठी पक्षीप्रेमी आवर्जून येतात. या भागाला आंबेखंड म्हणतात. स्थानिक मंडळी सांगतात की पूर्वी इथे आंब्याची अनेक झाडं होती, म्हणून या भागासाठी आंबेखंड हे नाव रूढ झालं. विशेष म्हणजे आंबेखंड पुलावरून मानसेश्वर येथील झेंड्यांचं दर्शन होतं. त्यामुळे या पुलावरून मिरवणुका जाताना आजही मोठ्याने हॉर्न किंवा वाद्य वाजवली जात नाही. ही इथली श्रद्धा आणि परंपरा आहे. गावाच्या धार्मिक परंपरेत परबवाड्याचं स्थान महत्वाचं आहे. वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्रीदेवी सातेरी, श्रीदेव रामेश्वर यांच्या तरंग देवता महोदय पर्वणीच्या वेळी याच गावातून खालच्या वाडीतील कुळकर मंदिराला भेट देऊन सागरेश्वरकडे रवाना होतात आणि याच मार्गे परत येतात. आता वळूया गावाच्या नावाच्या इतिहासाकडे. गावाच्या मध्यावर असलेली शेकडो एकर वालुकामय जमीन धुळाप म्हणून ओळखली जाते. धूळ या शब्दावरूनच हे नाव पडलं. धुळापच्या सभोवार असलेली वस्ती म्हणजे परबवाडा ग्रामपंचायत. पूर्वी मासुरे येथे गलबत लागायची असंही सांगितलं जायचं. या ठिकाणी थोरले घरचे म्हणजेच मोडके घरचे अवशेष आजही पाहायला मिळतात. येथे दरवर्षी गोयन प्रभूची म्हणजेच गोविंद प्रभू यांची जत्रा साजरी होती. प्रभू शब्दाचा अपभ्रंश होऊन परब हे नाव प्रचलित झालं असावं हे जुन्या दस्तऐवजातील प्रभू गावकर या उल्लेखावरून समजतं. यामागे आणखी एक इतिहास आहे, तो असा की विजापूरच्या अधिपत्याखाली वेंगुर्ला असताना कर्नाटकातील कदंब राजाच्या आक्रमणापासून संरक्षणासाठी मध्य प्रदेशातील धार गावचे पवार परमार यांना मदतीसाठी आणलं गेलं. त्यांच्या प्रवासाचा खर्च वाचावा म्हणून इथल्या जमिनी त्यांना इनाम दिल्या गेल्या आणि याच पवार परमार नावाचा अपभ्रंश होऊन परब हे नाव रूढ झालं. आज या गावात परब कुटुंबांची वस्ती कणकेवाडा, वरचा वाडा, खालचा वाडा म्हणजेच 3 पिंपळ आणि मधला वाडा अशा 4 ठिकाणी आहे. कुळ कायदा येण्यापूर्वी गावातील आणि वेंगुर्ल्यातील बहुतेक जमिनी परब कुटुंबाच्या होत्या. पारंपरिक दशावतारी नाटकातील संकासूर सांगतो असे भयात भय 4 आहेत. अरण्यात भय व्याघ्राचा, राज्यात भय राजाचा, गावात भय गावकाराचा, आमसभेत डेरेदाराचा. गावकाराची आदरयुक्त भीती असायची. गावकार म्हणजे गावाचा कर्ता, गावाला आकार देणारा या अर्थाने घेतला जातो. न्यायनिवाडा देव आणि गावकार मिळून करायचे.
परब अधिक वस्तीने असल्यामुळे गावाला परबवाडा हे नाव आपसुकच पडलं. जुन्या काळी पैसा मिळणं कठीण होतं. सर्व व्यवहार वस्तू विनिमयावर चालायचे. पावसाळ्यात भात, नाचणी आणि सराईनंतर भाजीपाला पिकवला जाई. धुळाप गजबजायचं. महिन्याभरात हिरवीगार शाल पांघरून सजायची. नंडणी तरव्याची कामं असायची. धुळापमध्ये जेव्हा शेतीची कामं सुरू व्हायची तेव्हा शेकडो स्त्रिया तिरुडकीवर बसून पदगात काम करायच्या. आज हे दृश्य दिसत नसलं तरीही हा गाव आजही अन्नधान्यात स्वावलंबी राहण्याचा प्रयत्न करतोय. गावाच्या ईशान्येला श्रीदेव ताडोबाचं स्थान आणि तिथे असलेला नैसर्गिक पाझर तलाव गावासाठी वरदान ठरला आहे. पूर्वी बंधारा घालून पाणी अडवून त्याचे तलाव केले गेले. सर्व जमिनी या दुपिकी होत्या. पावसाळी आणि वांगणी अशी शेती व्हायची. तलावाच्या दक्षिणेकडील आणि उत्तरेकडील बंधाऱ्यावर 2-2 लाटी घालून पाणी काढले जायचे. त्या पाण्यावर धुळाप येथे परडी पोरसू व्हायची. ऊसाची लागवड सुद्धा केली जायची. त्याला उशील म्हटलं जायचं. परड्या पोरसाचं मातीचे पारे म्हणजे भिंती घालून जनावरांपासून रक्षण केलं जायचं. आज या तलावावर नळ पाणी योजना कार्यान्वित करून हा गाव टँकर मुक्त करण्यात आला आहे. अमेरिकन मिशनऱ्यांनी सन 1906च्या दरम्यान पांडे फौजदार यांच्या मांगरात प्राथमिक शाळा AP मिशन प्रायमरी स्कूल नावाने सुरू केली. ती म्हणजे आजची परबवाडा शाळा नंबर 2. त्यानंतर 1922 रोजी उमा अर्जुन परब, शंकर न्हाणे परब यांनी संस्था स्थापन करून शाळा सुरू केली. ती म्हणजे आजची परबवाडा शाळा नंबर 1. गावातील SR दाजी परब यांचं घराणं सुशिक्षित समजलं जायचं. त्यांचे वडील रामकृष्ण नारायण परब हे BAG-BT झाले होते. शिक्षणाच्या बाबतीत परबवाडा नेहमीच सजग राहिला असून आजही ज्ञानाचा वारसा पुढे चालवत आहे. आरोग्याच्या क्षेत्रातही गावानं मोठं योगदान दिलं आहे. 1915 मध्ये जरी मिशन हॉस्पिटलची स्थापना झाली तरी धर्म वाटेल म्हणून लोक औषधं घ्यायला जात नव्हते. परबवाड्यात राघोबा भिकाजी परब म्हणजे नाना डॉक्टर उत्तम नाडी परीक्षा करून औषध देणारे म्हणून त्यावेळी प्रसिद्ध होते. मिशनरी डॉक्टरही त्यांना मान देत असत. आबा फौजदारांचा बायोकेमिकल मेडिसिनने लहान मुलांना गुण येत असे. देवी निर्मूलनाच्या काळात अनंत भिकाजी परब यांनी काम केलं तर डॉक्टर रामकृष्ण अनंत परब हे मलेरिया रोगावरील उपचाराकरिता म्हणून नावारूपाला आले. ते मिलिटरी डॉक्टर होते. याच काळात कणकेवाडी ब्राह्मण मंदिराकडे नाना तेरेखोलकर यांनी वनौषधीपासून बाळंत कडकीवर अत्यंत गुणकारी औषध तयार केलं. गावठी भाषेत त्याला राप असं म्हणायचे. नाना तेरेखोलकर यांनी वनौषधीपासून बनवलेलं राप औषध तर इतकं प्रसिद्ध होतं की लोक रापकरांचं घर शोधत गावात येत असत. उमाबाई सदाशिव परब या पंडू रोगावर म्हणजेच अॅनिमियावर गुणकारी औषध द्यायच्या. लोखंडाच्या किटापासून ते औषध बनवलं जायचं. त्यावेळचं ते आयर्न टॉनिक होतं. दूर दूर वरून औषधासाठी लोक परबवाड्यात यायचे. आज परबवाडा गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कार्यरत आहे. परबवाड्याने अनेक रत्न जन्माला घातली. दाडाच्या टेंबावर राहणारे दत्ता सुतार हे अत्यंत बुद्धिमान कारागीर होते, जे आधुनिक यंत्रसामग्री नसतानाही बंदुकीचे पाठ जसेच्या तसे बनवत. फोनोग्राफ, घड्याळ दुरुस्ती करणे, कुठलंही काम असो, लेथ मशीन, ड्रिल मशीन या अत्याधुनिक सोयी नसतानाही ते हातातील कौशल्यावर ही कामं करून दाखवत असत. दाजी पारसेकरांच्या तालमीत तयार झालेले परंतु अल्पायुषी ठरलेले लक्ष्मण हरिफटजी उर्फ बाळाची पटकर दशावतारातील नावाजलेले राक्षस पात्र करणारे हे सुद्धा मधला परबवाडा येथील रहिवासी होते. कलेच्या क्षेत्रात बाळाची पटकर, शंभा गवंडे यांची नावं आदराने घेतली जातात. आजही दत्तात्रय उर्फ शेखर शेणई यांचे ओंकार दशावतार नाट्य मंडळ गेली 35 वर्ष कार्यरत आहे. तसेच तरुण डमाचे सहदेव भगवान परब हे श्री सातेरी बाल दशावतार या नावाने नाट्य मंडळ सुरू करून बालकलाकारांना आपली संस्कृती आणि पौराणिक कथांचे धडे देत आहे. ज्येष्ठ साहित्यिक वृंदा कांबळीही याच गावातील. नवोदितांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आपल्या आनंद यात्री वाङ्मय मंडळातर्फे त्या अनेक उपक्रम सातत्याने राबवत असतात. अभिनयात चैतन्य दळवी, विनायक परब, जीवन परब, गोपाळ तेरेखोलकर, पूर्वा परब यांसारखे अनेक कलाकार गावाचं नाव गाजवत आहेत. जुन्या नाटक कंपनीमध्ये विनायक परब, काका भोवर, अशोक टेम्पर, नामदेव परब, श्याम नाईक, मधुकर गवंडे, कापडसकर,
राजन पारकर, बाळा गायचूर, अनिल गवंडे यांनी आपली पदरमोड करून पडदे नाटकाची परंपरा अनेक वर्ष चालू ठेवली. जगाला वेड लावणाऱ्या क्रिकेटच्या खेळात आपल्या परबवाड्याचे सुपुत्र रमाकांत देसाई यांनी मध्यम द्रुतगती गोलंदाज म्हणून भारताचं नाव उज्ज्वल केलं. कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी प्रस्थापित केलेले विक्रम आजही अभिमानाने स्मरले जातात. त्यांच्या कर्तृत्वामुळे परबवाड्याचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलं. याच भूमीत जन्मलेले चंद्रकांत महादेव परब हे उत्कृष्ट रांगोळीकार आणि जागतिक कीर्तीचे मूर्तिकार म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या कलाकृतींनी केवळ आपल्या गावाचेच नव्हे तर देशाचेही नाव उंचावलं. परबवाड्याने केवळ कला आणि क्रीडा क्षेत्रातच नव्हे तर संरक्षण क्षेत्रातही मोलाचे योगदान दिलं आहे. मेजर कॅप्टन कमलाकर सांडये यांनी प्रत्यक्ष लढाईत सहभागी होऊन शौर्य गाजवलं. आज त्यांचे सुपुत्र कर्नल संजय सांडये देशसेवेसाठी कार्यरत आहे. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. त्याचप्रमाणे सत्यवान तारी, शांताराम परब, दत्ताराम विष्णू गावडे, कै प्रभाकर परब, कै रघुनाथ उर्फ नाना परब, कै विनायक झिले परब, सुरेश सावंत, रमण रवींद्र परब यांनीही भारतीय संरक्षण दलात सेवा बजावून देशसेवेचा आदर्श ठेवला आहे. परबवाड्याची कन्या पूर्वा हिने वयाच्या 9व्या वर्षापासून जादुई क्षेत्रात पदार्पण केलं आहे. 200 पेक्षा जास्त प्रयोग करून जादूगार म्हणून लहान वयात पूर्वा परब हिने नाव कमवलं आहे. हरी आत्माराम परब यांना बॅरिस्टर नाथ पै गुरुस्थानी मानत. बॅरिस्टर नाथ पै यांच्या आत्मचरित्रात तसा उल्लेखही आहे. हरी परब हे परबवाड्यातील त्यावेळचे प्रसिद्ध शिक्षक. ते स्वतः उत्कृष्ट पेटी वाजवत. शिवाय मुलांना पेटी शिकवणं, सुतारकाम, सूत काढणं यासारखी कला कौशल्यही गावातील मुलांना शिकवून मुलं स्वयंपूर्ण आणि समृद्ध कशी होतील यासाठी ते सतत आग्रही असत. शांताराम परब हे परबवाडा ग्रामपंचायतीचे पहिले सरपंच होऊन गेले. त्यांनी स्वखर्चाने ग्रामपंचायतीसाठी खुर्ची, टेबल व फर्निचरची व्यवस्था केली होती. गाव विकासासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली होती. परबवाड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला जेव्हा गावाला राष्ट्रपतींच्या हस्ते पहिला निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला. तत्कालीन सरपंच सारिका काळसेकर यांनी हा गौरव स्वीकारला. यानंतर जलस्वराज्य प्रकल्पासाठी मेजर कमलाकर सांडये हे गावाचे अण्णा हजारे झाले आणि हे संपूर्ण गाव एकत्र आले. अखिल परबवाडा ग्राम विकास मंडळ यांनी गावाच्या विकासात मोलाचा हातभार लावला आहे. या गावात सर्व जाती धर्माचे लोक एकोप्याने राहतात. सन 2008 मध्ये ग्रामस्थांच्या सर्वांगीण प्रयत्नाने हा गाव तंटामुक्त गाव म्हणून जाहीर झाला. गावाचे भूषण असणारी परबवाडा शाळा नंबर 1 ही आदर्श शाळा तर आहेच. या शाळेने सन 2005 पासून ISO हे मानांकन मिळवलं आहे. दुर्दैवाने मात्र पटसंख्येच्या अभावी परबवाडा शाळा नंबर 2 ही शाळा बंद पडली. शाळेसाठी सर्व ग्रामस्थ एकत्रित येत सर्वांगीण शिक्षण पुढील पिढीला मिळावे या दृष्टीने सजग असतात. परबवाडा शाळेतून दीपाली उमेश तेरेखोलकर, सार्थक संतोष राऊळ, प्रतीक प्रदीप नाईक या विद्यार्थ्यांना अलीकडे इस्रो येथे जाण्याची संधी मिळाली. शासनातर्फे तसेच विविध सामाजिक संस्थांतर्फे घेण्यात येणाऱ्या सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक स्पर्धांमधून या गावातील विद्यार्थी नेहमीच सहभाग घेत यशस्वी होतात. या गावातील नवीन पिढी ही नोकरी धंद्यानिमित्त बाहेरगावी असली तरी जत्रोत्सव, दसरा, शिमगा या सणांमध्ये त्यांची असलेली उपस्थिती पाहता गावाची ओढ त्यांच्यात कायम दिसून येते. श्री सातेरी प्रासादिक संघ मुंबई, अखिल परबवाडा ग्राम विकास मंडळ मुंबई, जनता सेवा मंडळ गवंडेवाडा आदी मंडळे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असतात. फूड कॉर्पोरेशन मधून मॅनेजर पदावरून निवृत्त झालेले गोविंद उर्फ GL परब यांनी वेस्ट कॉस्ट फूड प्रोडक्ट या नावाने फळ प्रक्रिया उद्योग सुरू करून त्यात त्यांनी सुवर्ण पदकही मिळवलं. आता गावातील 22 बचत गटांमार्फत बॅगा तयार करणे, पत्रावळी तयार करणे, विविध प्रकारची पीठं, मसाले बनवणं, भाजीपाला लागवड, रोपवाटिका असे व्यवसाय चालवले जातात. तर समीर काळसेकर या युवकाने सुरू केलेला काजू कारखाना तसेच गावातील 5 ते 6 नर्सरी यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. साक्षी परब या येथील ग्रामस्थांना बँक, शासकीय योजना, ऑनलाईन सेवा देत आहे. स्वप्नील झिलू परब हे आधुनिक शेतीसोबतच दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, अळंबी उत्पादन यासारखी बाजारपेठ मागणीनुसार उत्पादनं घेतात.
नितेश राजन परब, वैभव फटजी, कुणाल परब आदी कुटुंबीय पूर्णपणे पारंपरिक आणि आधुनिक शेतीवर अवलंबून आहेत. तर या गावातील विजय सांडिये यांनी सागरेश्वर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी विविध धार्मिक विधी सुरू केले आहेत. पिढ्यानपिढ्या जोपासलेला एकोपा, निसर्गाप्रती असलेली कृतज्ञता आणि संस्कृतीचे पाय जमिनीवर घट्ट रोवून विकासाकडे झेपावणारा परबवाडा हा खऱ्या अर्थाने वेंगुर्ल्याचा आणि संपूर्ण कोकणाचा अभिमान आहे. जाता जाता या ओळी परबवाड्यासाठी. परबवाडा केवळ नकाशावरचं नाव नाही. परबवाडा हे केवळ नकाशावरचं नाव नाही, तो आहे मनात कायमचा वसलेला एक सार्थ अभिमान. तो आहे मनात कायमचा वसलेला एक सार्थ अभिमान. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजून तुम्ही आमच्या किरातच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया पुढच्या भागात.